नमस्कार मंडळी, नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. अमोनियम आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर फक्त 2% शेतकरी करतात. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तात्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. युरिया ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे सुद्धा देता येतं. पिकांना विभागून देणं योग्य असल्यामुळे युरिया खत वापरायला अधिक पसंती दिली जाते. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचं गुणोत्तर हे 4:2:1 इतकं चांगलं समजलं जातं. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणं गरजेचं आहे. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी 2:1:1 नत्र, स्फुरद, पालाश गुणोत्तर असावं. कडधान्यांसाठी 1:2:1 असं प्रमाण असावं. युरिया हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये 46% अमाइड नत्र असतं. खत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारं असतं. खत आम्लधर्मीय आहे. युरियामध्ये 20.6% ऑक्सिजन, 20% कार्बन, 60% हायड्रोजन आणि 1 ते 1.5% बाययुरेट हे उपघटक असतात. दमट हवामानात आर्द्रता शोषून घेतल्यामुळे खताचे खडे होतात. अन्य खतात मिसळताना पाणी सुटणार नाही याची काळजी घ्यावी. नत्राचं अमाइड रूपांतर युरिएज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नायट्रेट स्वरूपात होतं. केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते. रोग किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहतं. पीक लोळतं. पिकांचा कालावधी वाढतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचं गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांब या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जीवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो. युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी खतं देण्यापूर्वी माती परीक्षण करावं. या अहवालानुसार खतं द्यावीत. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करणं गरजेचं आहे. हिरवळीच्या खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खतं पेरणीच्या वेळी फेकून न देता 2 चाडाच्या पाभरीने पेरून द्यावीत. 1 किलो नत्र देण्यासाठी 2.17 किलो युरिया द्यावा. युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझेटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर जीवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणं याप्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जीवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिकं आणि भाजीपाला पिकांमध्ये 15 ते 20% नत्राची बचत होते. भातामध्ये युरिया, DAP ब्रिकेटचा वापर करावा. पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे. मंडळी, अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये युरियाचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.